या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं या दोन्ही क्रांतिकारक योद्ध्यांचे सन्मान करत आहोत। या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मी या ठिकाणी मनोज दादा यांचं कालच्यापासून उपोषण चालू आहे आणि आज हा सुवर्ण क्षण आहे। मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांचं मागणी पत्र हे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना देत आहेत। हा खरा सुवर्ण क्षण आहे। खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती मराठ्यांना न्याय मिळवून देणारच आणि आज तो शपथ पूर्ण झालेली आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांनी या मराठ्यांच्या क्रांतिकारक दोन नेत्यांचं या ठिकाणी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचे, त्यांना सरबत ज्यूस देऊन या ठिकाणी ऑरेंज ज्यूस देऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मनोज दादा जरांगे पाटील यांचं उपोषण सोडत आहेत। स्टेजची गर्दी खाली करा। या ठिकाणी गर्दी खूप आहे सहकार्य। या ठिकाणी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते जरांगे दादांचा। या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवलाय। जोरदार टाळीने आपण स्वागत करू। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। मी मुख्यमंत्री महोदयांना मनोज दादांना विनंती करतो, आपण आसनस्थ व्हायचंय आणि स्टेजची गर्दी कमी करायची। या जागा पोलिसांना सहकार्य करायचे, इथं गर्दी होऊ शकते। आपण 5 मिनिटांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो अध्यादेश, त्या अध्यादेशाची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्या हाती सुपूर्द केलेली आहे। तर 10:06 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुद्धा सुटलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे वाशीत पोहोचल्यापासून, नवी मुंबईत दाखल झाल्यापासून जरांगे पाटील हे काल दुपारी 11 वाजल्यापासून उपोषणाला जरांगे पाटील यांनी सुरुवात केलेली होती। तर मराठा समाजानं जरांगे पाटील यांना विनंती सुद्धा केलेली होती की आज उपोषण करू नका, उद्यापासून म्हणजे शनिवारपासून आजपासून उपोषण करूया जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर। पण 2 दिवसांनी काही होत नसतं, मी माझ्या लेकरांकरता मरायला सुद्धा तयार आहे असं जरांगे पाटील सातत्यानं सांगायचे आणि ते उपोषणावर ठाम सुद्धा राहिले। जरांगे पाटलांनी उपोषण केलं आणि बरोबर 10:06 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेत जरांगे पाटील यांचं उपोषण आता सुटलेलं आहे। तर अगदी 1 मिनिटापूर्वी 10:05 तो ऐतिहासिक अध्यादेश, जो अध्यादेश काढणं सोपं नव्हतं असं जरांगे पाटील स्वतः वारंवार सांगतायत। सगळे सोयरे या संदर्भात व्याख्या सुस्पष्ट करणारा, सरकारकडून व्याख्या सुस्पष्ट करणारा तो अध्यादेश होता। रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं
अशी जरांगे पाटील यांची मागणी होती आणि हे केवळ सरकारनं मौखिक सांगून होणार नाही, तर ती मागणी पूर्ण केलेला अध्यादेश आपल्या हाती देणं नितांत गरजेचं आहे। त्याशिवाय मी काही मागे हटत नसतो असं जरांगे पाटील म्हणत होते, आपल्या मागणीवर ठाम होते आणि अखेर सरकारनं तो अध्यादेश आता जरांगे पाटील यांच्या हाती सुपूर्द केलेला आहे। पुढच्या काही क्षणात आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितांशी संवाद साधतील, त्यानंतर जरांगे पाटील देखील मराठा समाजाला संबोधित करणार आहेत। रस्ता मोकळा करायचा जाताना जेवढे शक्य तेवढे इकडच्या बाजूने आणि शक्य तेवढे इकडच्या बाजूने मी तुम्हाला एकदा सांगितलं की काम करायचं एका मिनिटात। आणि तुम्ही ते ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस जर तुम्हाला इकडून जागा नसली तर फटाफट त्यांच्यासाठी फक्त रस्ता मोकळा करायचा, ढाकला आज जायचं। बसा खाली, मग बसा खाली, जागेवर बसा, आज भात मारायचं या खाली, बसा खाली। पाहन करतात कारण मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे, गर्दी आवरणं हे अवघड आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।